स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश माननीय न्यायालयाने दिल्यानंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई व इतर महानगरपालिकांमधून निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। यासाठी इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होऊ लागली आहे। प्रत्येकाचे पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठीचे प्रयत्न असतानाच जर पक्षाने तिकीट दिली नाही तर स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून उभे राहण्याचे मनसुबेही रचले जात आहेत। मात्र निवडणूक लढवण्यासाठी गरज असते ती जनमानसात कामाची चर्चा सुरू ठेवण्याची, केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचावी आणि आपला TRP वाढावा यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे। प्रजासत्ताक जनता या वर्तमानपत्राचे जनता न्यूज एक्सप्रेस यूट्यूब चॅनल अशा इच्छुक उमेदवारांकरिता आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे। याची सुरुवात ठाण्यातील आझादनगर, मनोरमा नगर, मानपाडा प्रभाग क्रमांक 4 मधील समाजसेवक एकनाथ जाधव यांच्या मनोगताने होत आहे। एकनाथ जाधव यांचा निवडणुकीबाबतचा अनुभव दांडगा आहे। त्यांनी तब्बल 3 वेळा या प्रभागामधून निवडणूक लढवली आहे। एक वेळ आमदारकीची निवडणूक देखील लढवली आहे। मात्र प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। तरीही यावेळी पुन्हा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात ते उभे राहणार आहेत। चला तर जाणून घेऊया त्यांचे मनोगत। एकनाथ जाधव साहेब नमस्कार। प्रजासत्ताक जनताच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आपण येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात। यासाठी आपण निवडणूक तर अजून डिक्लेअर झालेली नाही, तरीही आपण कशा पद्धतीने कार्य सुरू केलेलं आहे? मी एकनाथ जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, तसंच जितेंद्र आव्हाड साहेब आणि सुहास देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मला वारंवार संधी मिळालेली आहे। याच्या आधी पण मी 2 वेळा राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवलेली आहे। मुळात मी एका सर्वसामान्याप्रमाणे एका कंपनीत कार्यरत होतो। ती कंपनी म्हणजे केमिकल कंपनी होती। त्या कंपनीमध्ये काम करत असताना मी ज्या एरियामध्ये राहतो तो स्लम एरिया आहे। त्या स्लम एरियामध्ये आता अशी परिस्थिती होती का तेव्हा लाईट नसायची, पाणी नसायचं। त्याच्यातून मी याच्यामध्ये भाग घेतला की जेणेकरून समाजकारणामध्ये आपली पण गरज आहे, कारण त्या एरियामध्ये कोणी बघत नव्हतं। मग आम्ही आमच्या परीने आमचं कार्य चालू केलं आणि त्या कार्यामध्ये जसजशी वेळ येईल तसतसं लोकांना घेऊन त्यांच्या समस्या असतील, अगदी खूपच समस्या असायच्या, पाणी, लाईट, संडास, गटर, त्याच्यावरती नंतर जे आजूबाजूची जी लोक होती, लोंढा येत होता, त्याच्याप्रमाणे येणारा तो लोड, त्याच्यावरती आम्ही बऱ्याच लोकांनी आमच्या काही सहकार्याने घेऊन मी तिथे काम करत होतो। आता मुळात असं व्हायला लागलं की राजकारणाचा हा विषय माझा नव्हता, कारण आमचे वडील उपर्जित कोणी त्या राजकारणात नाहीये। पण मला एवढं नक्की आठवत आहे की विषय आला, सहजासहजी निघून गेलं, त्यावेळेस आपल्याकडे उपलब्धता झाली आणि त्यावेळेस पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली की तुम्ही जरा चांगलं काम करत आहात तर तुम्ही जबाबदारी घ्या। मी जेव्हा जबाबदारी घेतली तेव्हा मिसेस लेडीज सीट होती, त्या लेडीजसाठी मी प्रयत्न करत होतो आणि तो सहज झाला पण, आणि मी 2nd नंबरवर तेव्हाही राहिलो। पण काही आमच्यातलेच काही जण, ते प्रत्येक ठिकाणची व्यथा आहे, आमच्यातलेच काही जण उभे राहतात जे पक्ष आमचं काही कोणाला थांबवलं नाही, थांबू शकले नाही किंवा थांबले नाहीत ती लोक, त्याप्रमाणे तो मी त्याच्यात पराजित झालो। तरी मला एवढं नक्की माहिती आहे, मी पराजित झालो, दुसऱ्यांदा उभा राहिलो, तेव्हा ज्यावेळेस जे अलायन्स झालं त्या अलायन्स मध्ये पण धोका मिळाला, त्याच्यानंतर 3ऱ्यांदा उभा राहिलो, इव्हन मी आमदारकीला पण उभा राहिलो आणि त्या आमदारकीमध्ये पण मी 3रा क्रमांक होतो। तर माझं म्हणण्याचा असा अर्थ आहे की काम करणं, निवडून येणं, मग माझं चालेल, माझं फ्युचर बनेल, हा माझा हेतू नाहीये। मला समाजामध्ये काम करायचं आहे। जे 4-1 हजार लोकांनी, 3996 लोकांनी मतांनी मला जे आता मागे मतदान केलं 2019च्या वेळेस आमदारकीला, तर त्यांच्यासाठी काम करणं भाग आहे। मला अजिबात असं नाहीये की मी निवडूनच आलो पाहिजे, मग केलं पाहिजे, पण मला एवढं वाटतंय की जी हळहळ आहे, मी लोकांसाठी काहीतरी चांगलं करू शकलो तर त्यांच्यासाठी मला एक थोडासा काहीतरी जिज्ञासा असेल, त्याच्यासाठी काम करण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि त्यांची कामं पूर्ण होईल। आपण ज्या प्रभागामध्ये निवडणूक लढवतात तो बहुसंख्य प्रभाग झोपडपट्टी वजा आहे। या झोपडपट्ट्यांची समस्या कायमच जैसे ते अशीच असते। याबद्दल आपण त्यांच्या समस्या निवारण करण्यासाठी आपण एक समाजसेवक म्हणून काय नेमकं करता? आता माझं मुळात समाजसेवक म्हणून जे काम चालू आहे किंवा काम करण्याची जी इच्छा आहे ते मुळात आहे झोपडपट्टी हा विषय, आता जो क्लस्टरच्या मार्गाने आमच्याकडे आलेला आहे। क्लस्टरच्या
अनुषंगाने आम्ही असं म्हणतोय की योजना सगळ्या चांगल्या असतात, पण त्या इम्प्लिमेंट करणं किंवा त्याच्यावरती त्याचं व्यवस्थित समायोजन म्हणजे जे समावेशक त्याच्यात नसतं आणि ते लोकांचं विचारधारणी नसतं, ते फक्त बिल्डरच्या धारणी नसतं. जर ते तसंच चालू राहिलं तर सर्वसामान्य माणूस खरोखर बेघर होणार आहे. जे आज गांधीनगर सारखे एरिया आहेत किंवा सुभाषनगर सारखे एरिया आहेत, बऱ्याच ठिकाणी 15-20 वर्ष पात्र अपात्र मध्ये ते लोक बाद झालेले आहेत, त्यांना घरं मिळालेली नाहीयेत. म्हणून आमचं लोकांना म्हणणं आहे की क्लस्टर योजना तुम्ही आणली, त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही. आवाडसाहेब पण आम्हाला त्या दिवशी बोलले क्लस्टर योजना आणली, पण ती आणली कोणासाठी? धोकादायक बिल्डिंगसाठी, झोपडपट्ट्यांसाठी क्लस्टर योजना ही लागू पडतच नाही. कारण त्याच्यामुळे काय होतंय की ते जे लोक आहेत त्यांचा प्रॉब्लेम असा होतोय की त्यांना जे मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदा साफ झाल्या किंवा एकदा जागा वेकंट झाली का पुन्हा तिथं कोणी बघत नाही, कारण ते जागाच इलिगल असतं. मग माझं म्हणणं होतं 50 वर्ष राहून, जर 50 ते 60 वर्ष राहून आम्ही जर मालक बनू शकत नाही, मग काल आलेला बिल्डर मालक कसा बनू शकतो आणि तो आम्हाला कशा बघा घरं देऊ शकतो? मग आमचं म्हणणं होतं की आम्ही कलेक्टरला मागणी पण केलेली आहे की आम्ही असे फॉर्म भरलेले आहेत की तुम्ही त्यांना देण्यापेक्षा ती जागा आमच्या नावावर करा, त्याचा जो काय मोबदला असेल तो आम्ही भरू, त्या मोबदल्यानंतर जो काही आम्हाला मालकी हक्क मिळेल तो आम्हाला मिळू द्या आणि तो निर्णय आमचा आम्हाला घेऊ द्या. कारण धोकादायक बिल्डिंगचा जो विषय आहे किंवा क्लस्टरचा विषय आहे, तो आजही बिल्डिंग तिथं एखादी उभी नाही की एकही माणूस तिथपर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही. मग तिथे जर चाव्या तिथपर्यंत अजून पोहोचलेला नाही, 8 तास का करतात? पोलीस असतील, त्यांचे जे अधिकारी असतील ते जबरदस्ती येत आहेत, नंबर टाकतायत. त्याच्यावरती पण 2 मोर्चे काढले आम्ही. एक कलेक्टरवर काढला, आमच्या एरियामध्ये आवाडसाहेब स्वतः येऊन तिथे त्यांनी थांबवलं. कारण हे तुम्ही सर्वसामान्यांवर जबरदस्ती करू नका. बायोमेट्रिक करण्याचं घाट घातलाय. माझं म्हणणं होतं तुम्ही काय देणार, कसं देणार, त्याच्यावरती वरचं देणार, खालचं देणार, फक्त वल्गन आहे आणि त्या दिलतील असं वाटत नाही, कारण ते कोर्टानेच सांगितलेलं आहे की तुम्हाला वरचं मिळणार नाही. मग हे 8 तास कशाला करतात? उलट सर्वसामान्य माणसं शिवाय ते आज जर दिलंच आणि जर तिथं लोक राहायला गेली, आज दोस्तीसारखे एरिया आमच्या मानपाड्यात तुम्ही जाऊन बघा, त्या बिल्डिंग मध्ये कोणी राहायला जात नाही. कारण तिथे अक्षरशः तिथे लिफ्ट बंद आहेत, तिथं मेंटेन कोणी करू शकत नाही, मेंटेनन्स भरू शकत नाही. तर मेंटेनन्स करू शकत झोपडपट्टीच्या उभ्या झोपडपट्ट्या म्हणून तुम्ही निष्पन्न काय करणार? आणि जर ते तशा झाल्या तर मग मला एवढंच सांगायचं आहे, मग हाय ते बरं होतं ना, त्या लोकांना तसंच राहू द्या. तुमच्याकडे आता रिसोर्सेस नाहीये, पाणी नाहीये, स्वतःचं धरण नाहीये, स्वतःला तिथे पाण्याची जी समस्या आहे, 1-2 दिवसात पाणी जात आहे, त्याच्यानंतर लाईटची समस्या आहे. रोड तर अक्षरशः घोडबंद रोडला आता मला यायचं बोललं तरी कमीत कमी पाऊण तास जातात. क्लस्टर झोपडपट्टीवासियांची फायद्याची आहे की तोट्याची आहे, काय म्हणताय? ती खरोखर तोट्याची आहे, कारण ती फक्त बिल्डरसाठी फायद्यासाठीच त्यांनी आणलेली आहे. कारण आज जर 5 माळ्याची बिल्डिंग असेल तर त्यांना जास्त पैसा मिळत नाही, त्या लोकांना तुम्ही देणार आहात. आणि इथे एकच झोपडपट्टीमध्ये फार तर एकच घर असतं, जास्तीत जास्त दुसरा माळा चुकून असतो, त्यांना ते देण्याच्या परिस्थिती नसतात. त्यामुळे बिल्डरांचा फायदा इथे जास्त करता येते. 5-5 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये ते करता येणं शक्य नाही, कारण तर सगळ्यांना रूम देणारच असतं. म्हणून बिल्डरच्या फायद्यासाठी ही आणलेली जी योजना आहे, त्याच्यामध्ये कोडीवाडे घेतलेत, त्याच्यामध्ये हे घेतलेत, काय बोलतात, माडाच्या बिल्डिंग आलेत, यांचा तर संबंध पण नव्हता. पण त्या लोकांना तुम्ही आणून सर्व अख्ख्या गावाच्या गावं, वस्तीच्या वस्त्या जर तुम्ही उजाडून टाकणार असाल, क्लस्टर योजना छोटी आणावी, त्याच्या आवाडसाहेबांनी बोलली छोटी आणा, छोटे युनिट प्रमाणे ते बनवा, त्याप्रमाणे लोकांची त्याची सेवा आहे. तुम्ही कशासाठी 8 तास आणताय? आणि दुसरा मुद्दा असा आहे की जरी ते आणलं असेल, आता आमच्या मानपाडा विभागामध्ये 2 मोठ्या शाळा होत्या, 200-250-300 मुलं तिथे शिकत होती. आता प्रशासनाला माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर तिथे नवीन काय बांधायचंच होतं तर डिसेंबरच्या आसपास, जानेवारीच्या आसपास ते तोडायची गरजच नव्हती. 2-3 महिन्यावरती परीक्षा होत्या, त्या मुलांचे जे हाल झाले ते आज त्याला कोण सफर होणार? त्यांच्यासाठी तर हळूहळू ते शाळाच बंद करायच्या मागे लागले. आणि जे तोडून आता तिथे जे काय हॉस्पिटल काय आणतायत, समजा बांधतायत, जे काय असेल ते कोणासाठी बांधणार आहेत? जर क्लस्टर योजना येणार, जबरदस्ती म्हणणार, तिथून वापरणार, जे ज्येष्ठ लोकांसाठी तिथं ह्या म्हणजे करोडो रुपयाच्या ज्या काही आता तिथं इमारती किंवा काय बांधल्या जात आहेत, ते कोणासाठी बांधल्या जाणार आहे? आज वर्षानुवर्ष आमचा राहिलेला जो झोपडपट्टी मालक, गावातली जे गाव म्हणून होतं, ग्रामपंचायतीच्या काळापासून राहणारे लोक आहेत, त्यांना का तुम्ही बेघर करायच्या मागे लागला आणि ह्या सगळे आटा सांगताय? तसंच घोडबंदर रोडचं पण आता अशी अवस्था आहे का तिकडून तो टनलचं बोगद्याचं काम चालू आहे, त्या बोगद्यामुळे सर्व्हिस रोड काढून टाकलाय, त्याच्यानंतर ते तोडल्यामुळे अशी अवस्था आहे का तिथे येणारा जो लोड आहे तो थांबूच शकत नाही. मग 5पट लोकसंख्या उद्या जर क्लस्टरच्या नावाखाली बिल्डिंगी उभ्या राहिल्या तर त्यांना तिथं जागा कुठून देणार? आणि आताच जर तुम्ही रस्त्याने चालू शकत नाही, 5पट लोकसंख्या आल्यानंतर तिथं कशासाठी? म्हणून जी लोक गरीब आहेत, जे झोपडपट्टी वासी आहेत, त्यांना राहू द्या, त्यांना व्यवस्थित नियोजन द्या, त्याप्रमाणे ते करतील. आणि जास्त 5-5, 25-25, 50 माळ्याच्या बिल्डिंग पाहिजेतच कशाला? 1-2 माळे, 3 माळे भरपूर झाले. तरी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावर कोणती कारवाई होत नाही, याकडे आपण कसं बघाल? मुळात कसं आहे, अनधिकृत बांधकाम हा ठाणा पूर्ण असेल त्याच्यामध्ये हा वेढलेला प्रश्न आहे. आज नाही, तो वर्षानुवर्ष तुमच्याकडे आलेला हा प्रश्न आहे. आता मुळात महानगरपालिका
जेव्हा जेव्हा एखादं काम चालू असतं तेव्हा ते येऊन जातात, त्यांना सगळ्या संकल्पना असतात, त्यांना माहिती असते ते वाढू नये. आता आमचा तोच विषय परत मी येतो क्लस्टरवरती. आता क्लस्टर आणायचंय 2020च्या नंतर, त्यांना ते देणार नाहीये असं ते म्हणतायत. मग अनधिकृत बांधकामं करतात कशाला जर त्यांना द्यायचंच नसेल तर? मग त्यांना जर ती रूमच भेटणार नाही, त्यांना घरच भेटणार नाहीत, मग त्यांना तुम्ही त्या हिशोबाप्रमाणे का तसं करताय की ते अजूनही घरं वाढतायत, अजूनही झोपडपट्ट्या वाढतायत, अजूनही ते अनधिकृत बांधकामं वाढतायत. ह्याचा लोडही डायरेक्ट इनडायरेक्ट पुन्हा तुमच्यावरच येणार आहे. म्हणजे प्रशासनाचं हे काम आहे की ते थांबलं पाहिजे आता कुठेतरी. शिवाय माझं असं म्हणणं आहे 12वी पर्यंत आता शाळा करणार आहे, 12वी पर्यंतच्या शाळेचं नियोजन त्यांनी केलं का? तसे टीचर्स आणले का? त्यांना शिक्षक त्यांना तसं तयार केलं का? आणि त्याच्या पुढे जाऊन मला एक सांगायचं आहे, जर ते आणणार असतील म्हणजे कशाला आपल्या त्या क्लस्टरच्या योजनेतून एखादी कुठली संस्था असेल, शाळा असतील, तिथं मंदिरं निष्कासित होणार आहेत, काय होणार आहेत, त्याच्यासाठी यांचं प्लॅनिंग काय? त्यानंतर जो गदारोळ होणार आहे, जे आज कोपरीमध्ये होत आहे, जे आज इतर ठिकाणी जो सगळेजण बाहेर पडतात आम्हाला क्लस्टर नको, गावठाणामधनं बाहेर, तर हा अट्टास कशाला करताय? म्हणून माझं म्हणणं आहे भ्रष्टाचार हा मुळात कुठे होतो, कसा होतो, ते कोणामुळे होतं हे सगळ्यांना माहित असतं. तर तेच जर थांबवायचं असेल तर प्रशासनाने ठाम निर्णय घेतले पाहिजेत आणि प्रशासनाने त्याच्यावरती ठामपणे विचार करूनच त्याच्यावरती ती संकल्पना राबवली पाहिजे. पण प्रशासन क्लस्टरसाठी आग्रही आहे, कोणत्याही परिस्थितीत क्लस्टर योजना राबवायचीच आहे. अशा वेळी झोपडपट्टीचे आपण नागरिक म्हणून कसा विरोध करणार त्यांना, जर प्रशासनच ते करणार आहे? आणि हल्ली आपण बघतो की सरळ प्रशासन बुलडोजर चालवतं, नागरिकांना काही विचारात न घेता. अशा वेळेस आपली भूमिका काय राहील? आमची भूमिका वारंवार करत आलोय आम्ही. एकदा मोर्चा पण काढला, कलेक्टरना निवेदन दिलंय की त्याच्यानंतर पण आम्ही आमच्या एरियामध्ये सतत मिटिंगी घेतोय, त्या लोकांना जागरूक करतोय, त्या लोकांचा पण विरोध आहे. पण ठराविक काही लोकांमुळे जे त्यांना अज्ञान आहे ते अक्षरशः लोकांना पिळून काढतायत, त्यांना समजत नाहीये की नेमकं आपण काय करतोय. आणि त्यासाठी विरोध हा आमच्या का विरोध आहे? कारण ती योजना समावेशक नाही. त्या समावेशक योजनेचं कारण त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस तुमच्याकडे नाही, तर ती योजना आणताच कशाला? जर ती योजनाच नाहीये, इव्हन नरेंद्र मेहता साहेबांनी सांगितलं का ती क्लस्टर देऊ नका, नाईक साहेबांनी त्याच्यावरती विरोध केलाय. म्हणजे बीजेपीची तुमच्यात असलेले सत्तेमधली लोक जर त्याला विरोध करतात तर तुम्ही आमच्यासारख्यांनी तर पहिलं आलंच पाहिजे. कारण आम्हाला बेघर करणं हा एकमेवच उपाय त्यांच्याकडे दिसतोय. त्यामुळे आम्हाला त्याच्यावरती आमचं असं म्हणणं आहे तुर्तास तरी त्याच्यावर खूप विचार करावा, कारण ती सर्व समावेश नाहीये. योजना चांगली असेल, प्रत्येकाने मांडली असेल, पण ती जी समजवण्याची स्थिती आहे ती चुकीची आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं जाहीर मिटिंग घ्या, जाहीर सभा घ्या, सगळ्या लोकांना बोलवा, सगळ्या लोकांच्या समोर त्यांचं लोकांचं निवेदन आहे का? गपचूप येणार, नंबर टाकणार, गपचूप येणार, पोलिसांना घेऊन येणार, हा जो प्रकार चालू आहे ना, मग जर तुमच्यात एवढी धमक आहे तर आतापर्यंत मला वाटतं शिवसेना गट जो आता आहे त्या गटामध्ये जवळजवळ 60 ते 65 नगरसेवक आहेत. त्यांनी आतापर्यंत सगळे बॅनरबाजी हे ते करून चांगली योजना म्हणून सगळीकडे राबवायला पाहिजे होती. मग ती आजपर्यंत का राबवली जात नाही? म्हणजे त्यांना त्यांच्यावरती का कोणावरती विश्वास नाहीये? तर हा ठाण्याचा सर्व शासकीय भूखंड जो गरिबांसाठी काही योजना राबवण्यासाठी ठेवलेला असतो तो बिल्डरांच्या हातात जात आहे. याकडे आपण काय कसं बघाल? मुळात कसं आहे की आता हा जो विषय निघाला भूखंडाचा, हा तो वर्षानुवर्ष तसंच आहे. कितीतरी भूखंड होते ते आतापर्यंत सगळ्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे जे कळतंय, मला जे समजलंय की आतापर्यंत गिळकृत केलेले आहे. आता मानपाड्यामध्ये एक आता रुनवाल नावाचे बिल्डर आलेले आहेत. त्या जागेवरती 18 गुंठ्याचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये दिलंय की ते 18 गुंठ्याच्या शाळेचं मैदान होतं. कारण आम्ही खेळायला जायचो तेव्हापासून तो बोर्ड लागलेला तिथं होता शाळेच्यासाठी मानगड. आता तो दिसत नाही, तो त्यांच्या कंपाऊंड मध्ये आहे. तो आता कशावरती आहे काय आहे ते काहीच कळत नाही. आता तो जर शासनाने त्यांना म्हणजे शासनाचा भूखंड आहे तर तो शासनाने परत मिळवायला पाहिजे. प्रशासनाने ते गप्प राहणं चुकीचं आहे, कारण ते लोकांच्या हितासाठी आहे. आज जर ते होत नसेल आणि आतापर्यंत रुनवाल आल्यापासून रोड वाइंडिंग चालू झालं, त्याच्यावरती ते क्लस्टरचा आणि तो एवढा कमी होता तो एवढा मोठा रोड वाढवायला घेतला, तिथली बरीच लोक बेघर होणार आहेत. याच्या आधी तर तो विषय नव्हताच. मग झोपडपट्ट्या आल्याच कशा? म्हणजे बिल्डरांसाठी तुम्ही झोपडपट्ट्या तयार करताय की म्हणजे लोक तुमच्यासाठी आहेत का तुमच्यासाठी लोक आहेत हेच कळत नाहीये प्रशासनाला. दादा, आपण आणि आपल्याकडून क्लस्टरला सातत्याने विरोध होत आहे, पण अशी माहिती मिळत आहे की क्लस्टर हेच मुळात आपल्या पक्षाचे ठाण्यातील ज्येष्ठ नेते माननीय आव्हाड साहेब यांनी आणलेलं आहे. मग याकडे आपण कसं बघाल? साहेब, काय होतंय हे गुमराह केलं जाते लोकांना. आमच्या आव्हाड साहेबांनी जे काही योजना, त्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलेलो तेव्हा संजू नाईक साहेब खासदार होते, आव्हाड साहेब होते, आम्ही सगळेजण त्यावेळेस उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस असा विषय झाला जेव्हा ह्या ज्या धोकादायक बिल्डिंग आहे त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी करा, तर त्याच्यावरती असं निष्कर्षण झालं होतं की आव्हाड साहेब बोलले होते की ज्या छोट्या छोट्या म्हणजे जिथं धोकादायक बिल्डिंग आहे
त्यांच्यासाठी तुम्ही ती योजना आणा जी सर्वसमावेश असेल. त्या लोकांना विचारात घ्या, त्या लोकांच्या बरोबर सगळ्यांना समजावून घ्या, त्या सोसायटींना छोट्या छोट्या प्रमाणामध्ये ते क्लस्टर राबवा. ना की आता जो घाट घातलाय की अख्ख्या गावाच्या गावं, एरियाच्या एरिया, अख्खं ठाणं त्याच्यात 22 VRP मला वाटतं सगळ्या एरियामध्ये ते क्लस्टरच्या नावाखाली सगळीकडे तेच काम चालू आहे. तर माझं म्हणणं होतं की त्यांनी तेव्हा सांगितलेलं या धोकादायक बिल्डिंगसाठीच ते क्लस्टर होतं. आता ह्यांनी चेंजेस का केले? कारण धोकादायक इमारतीमध्ये जर FSI द्यायचा असेल किंवा त्यांना वाढीव जागा द्यायची असेल तर ती मिळणार नाही. मग काय, मग घ्या इकडे आपल्या झोपडपट्टीवाल्यांकडे. बरं, झोपडपट्टीवाल्यांसाठी त्यांच्यासाठी पण योजना चांगली आणा ना. हे जर त्यांच्यासाठी जर सर्वसमावेश असेल, त्यांना विचारात घेऊन त्यांना दिलं आणि त्याचा मोबदला त्यांना मिळाला. काहींची छोटी घरं आहेत, काहींची मोठे घरं आहेत, त्यांना त्याप्रमाणे द्या. जसं तुम्ही SRA मध्ये ठरवता, जसं इतर बांधकामामध्ये ठरवता, त्याप्रमाणे तिथं ज्या जागा आहेत त्याप्रमाणे त्यांच्या प्रमाणात त्यांना द्या. आणि ते देत नाहीयेत आणि ते होत नाहीये म्हणून तर आजपर्यंत राबवलीत एकही बिल्डिंग उभी नाही राहिली. आज बायोमेट्रिक झालंय, क्लस्टर तिथे नंबरिंग झालंय, सगळं झालंय. तिथे का ना आजपर्यंत 4 वर्षामध्ये बिल्डिंग तयार झाली. आताही एक बिल्डिंगचं काम चालू आहे असं ऐकायला मिळतं. तिथे अजून कशात काय नाही. आणि मुळात तिथं बांधल्यानंतर त्याची सुखसोयी कोण करणार? त्याचं भाडं 4 ते 5 हजार रुपये. भांडी घुसणाऱ्या बायका ज्या आमच्याकडे राहतात त्या ते मेंटेनन्स भरू शकत नाही. आणि जर ते मेंटेनन्स भरू शकत नाही म्हणजे ते मेंटेन होणार नाही. आणि ते मेंटेन होणार नाही म्हणजे परत तोच विषय आला आडव्या झोपडपट्ट्याच्या. उड्यावर झोपडपट्ट्या तुम्ही बनवणार आणि पुन्हा 30 बोंब होणार. आणि परत त्याच्यावरती असं आहे की तुम्ही 15 वर्ष ते विकू पण शकत नाही, 30 वर्षापर्यंत ते हस्तांतरित करू शकत नाही. 30 वर्ष किंवा 15 वर्ष ती बिल्डिंग टिकेल का? म्हणजे ते परत तुमच्याकडे राहणारच नाही. बरं, म्हाडालाही त्याच्यात घेतलंय, ते मालक होणार होते, ते कुठेतरी विकणार होते, आता त्यांना पुन्हा याच्यात घेतलं म्हणजे पुन्हा ते अडकले. पुन्हा त्यांच्याकडे ते वर्ल्ड बँकेकडून ते लोनचं घेतलं होतं, ते कसं तरी क्लिअर केलं, त्यांना विकण्याचा अधिकार संपला. म्हणजे हे नेमकं चाललंय काय? आणि अख्खी गावाच्या गावं, गावठाणं तुमचे असतील, कोळीवाडे असतील, तर त्यांचं काय? आज 28 ते 30 वर्ष आलं मी ऐकलं की आज अडाणीचे आज नाव होतं ते आज चेंज करून त्यांनी झोपडपट्टीचं धारावीला चेंज करून दिलं. आता तिथेही 28-30 वर्ष आली, तिथेही कशात काय नाही, तिथेही विरोध होते. मग नेमकं तुम्ही अशा योजना आणा की जे लोकांच्या सहमतीने येतील, लोकांच्या फायद्याच्या असतील, ना की फक्त बिल्डरच्या असतील. आणि आज महानगरपालिकेची मला जी असलेली माहिती, जी अवस्था आहे तुम्हाला सांगतो, महानगरपालिकेचं काम आहे की आज तुम्ही त्यांना गटर, पाणी, मीटर ह्या गोष्टी पुरवा. ती बिल्डिंग कधीपासून बांधायला लागले हेच मला कळत नाही. ते यायला लागले, त्या लोकांकडून घेत आहेत. वरून त्यांना सांगितलं जात आहे पॅरलल त्याच्यासाठी क्लस्टर योजनेसाठी एक दालन उघडलं जात आहे. तिथले अधिकारी त्यांची बोलण्याची भाषा, त्यांचे विरोध तुम्हाला मी सांगू शकतो तिथं कशी त्यांची भाषा असते. एक तर त्याच्यामध्ये असं आहे की तो खंडणीमध्ये असलेला जो त्याच्यामधला एक कर्मचारी आहे, त्याच्या खंडणीमध्ये त्यांनी जो केलेला जो होता त्याला खंडणीमध्ये अडकलेला होता 2022-23 ला काहीतरी. आज तो माणूस तिथे येऊन सगळ्यांना जबरदस्ती करतोय, दादागिरी करतोय, कोणालाही काही बोलतोय. आज तुम्ही लोकांसाठी आहात, आम्ही त्यांच्यासाठी नाही. पोलिसांचं ते त्यांचं काम करतायत, त्यांना दिलेलं संरक्षण आम्हाला समजत ना. आम्हाला संरक्षण पाहिजे का त्यांना संरक्षण पाहिजे? त्यामुळे खूप विचार करावा प्रशासनाने आणि आमच्यासाठी गोरगरीब लोकांसाठी वर्षानुवर्ष जे राहिलेले आहेत त्यांचा पण विचार करावा. तेही प्रशासक असतील नाही तर कोणी असतील, ते पण झोपडपट्टीतनंच वरती आलेले असतील ना. मूळ काय हे मूळ मालक नसतील, त्यांनी का विचार करावा नाही की त्या लोकांना बेघर करण्याच्या आधी आपल्याला 10 वेळा विचार करावा लागेल. सर्व समावेश आहे. साध्या पक्षाला पण अधिकार आहे, साध्या कावळ्याला पण अधिकार आहे की तिथं राहायचा. हे का आम्हाला बेघर करतात आणि त्याच्यावरती काय कारवाई करतात? आता गांधीनगरमध्ये जे बेघर झालेत, पात्र अपात्र मध्ये काही लोक बाद झालेत, त्यांना पहिले द्या ना. हाय त्यांचं झोप नाही. आलेल्या लोंढे आपल्या एरियामध्ये येतात, त्यांना भाड्याने रूम बांधा, त्यांना भाड्याने द्या. कारण जेणेकरून त्यांचं पहिली सोय करा. ज्या आलेला कामगार वर्ग 3 महिने राहून 3 महिने निघून जातो, त्यांच्यासाठी तुम्ही काहीच करत नाही. आणि तुम्ही नको त्या लोकांच्या मागे लागले जे वर्षानुवर्ष तिथे राहतात. आणि आमचं जरी 2 माळ्याची बिल्डिंग असेल, 2 माळ्यामध्ये कधी पडणार आणि कोणाचं काय होणार आहे? 5-5 माळ्याच्या बिल्डिंगी पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची लोकसंख्या जास्त आहे किंवा समस्या जास्त आहे. आमच्या इथं नाहीच आहे. आता येणाऱ्या निवडणुकी संदर्भात आपण काय तयारी केली आणि कसे सामोरे जाणार या निवडणुकीला? येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरं जायचं तर पहिलं तर आता सगळं मागचा इतिहास बघितला आणि आता जे ऐकायला मिळतंय की निवडणूक आयोग हा सर्वसामान्यांच्या बाजूने राहिलेला नाही. शिवाय त्याच्यानंतरचे रिझल्टचे प्रॉब्लेम. आता 2000 जेव्हा 17ला इलेक्शन झालं त्यावेळेस तुमच्याकडे मी तुम्हाला डाटा देऊ शकतो. आजही त्याच्यामध्ये हे इलेक्शन अशा प्रमाणेच रागवतात की तिथे एका वार्डामध्ये 1 इलेक्शन झालं पाहिजे, पण ते न रागवता प्रभाग राबवतात. त्या प्रभाग राबवल्यामुळे आम्हाला जो सर्वसामान्य इतर जे लोक आहेत ज्यांना खरोखर त्यांचं स्वतःचं प्रभुत्व आहे तिथे आम्हाला तिथं वाव मिळत नाही. त्याचे रिझल्ट तुम्ही बघितले, त्या रिझल्ट मध्ये अशी अवस्था आहे की क मध्ये 22,545 मतदान होतं आणि जे ड आहे त्याचा आजही त्यांच्याकडे रिझल्ट उपलब्ध नाहीये.
आणि त्या रिझल्टच्या वरती आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे आजही भूतवादी रेकॉर्ड नाहीये. माझं म्हणणं होतं जर हे असंच चालू राहिलं तर थोड्या दिवसांनी ही यंत्रणा बंद करावी लागेल आणि याच्यावरती लोकांचा विश्वास उडेल. पण मी माझं कार्य चालू ठेवेन. मला लोकांच्या बद्दल आपुलकी असेल, लोकांच्या बद्दल काम करण्याची जी इच्छा आहे ती चालूच ठेवेल, अशी माझी एक इच्छा आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.